ठीक करतो. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. आत्मरूप गणेशू केलिया समरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू चरण श्री सद्गुरूचे ते नमस्कारून. आता तर आपल्या कालच्या पाठामध्ये शिष्यानं पुन्हा प्रश्न केलेला आहे की ईश्वराने निर्मिलेले जग या देहादी रूपाने स्पष्टपणे दिसून येते, पण त्यात जीवानं रचलेले द्वैत ज्यामुळे बंधन होते असे आपण सांगितले ते कोठले बरे. ईश्वरानं निर्माण केलेलं हे जगत आपल्याला स्पष्ट रूपानं दिसतंय म्हणतो शिष्य, पण तुम्ही वर म्हणलात की जीवानं रचलेलं द्वैत आपल्याला बंधन करतंय, असं जे आपण सांगतात ते जीवानं केलेलं द्वैत कोणचं आहे. गुरु म्हणतात ईश्वराने निर्मिलेल्या देह स्त्री पुत्र धनादिकाच्या ठिकाणी जो अहंता ममता रूप दृढ अध्यास पाहण्यात येतो तो जीवाने निर्मिलेला आहे. बघा जीवानं काय निर्मिती केली ती. जीवानं रचलेलं द्वैत कोणतं आणि ईश्वरानं निर्माण केलेलं कोणतं. ईश्वरानं निर्माण केलेलं जे जगत्रय आहे ते आपल्याला काहीही बंधन प्राप्त करत नाही. जीवानं निर्माण केलेलं द्वैत मात्र आपल्याला बंधन करतं. आता जीवानं काय म्हणले, ईश्वराने निर्मिलेल्या देह स्त्री पुत्र धनादिकाच्या ठिकाणी अहंता ममता, अहंता म्हणजे मीपणा आणि ममता म्हणजे माझे, अहंता ममता रूप दृढ अध्यास पाहण्यात येतो तो जीवाने निर्मिलेला आहे. आपण काय केलेलं आहे, अहम आणि मम, मी खरा आणि माझं खरं असं आपण केलेलं आहे. तर तो बऱ्याच बंधनाचे व दुःखाचे कारण आहे. जोपर्यंत अहम आणि मम जात नाही, म्हणजे मी आणि माझे हे आपल्याला साधू संतांनी घालवायला सांगितलं. हा देह स्वतःहून कोणाचंही बंधन करीत नाही. हा देह आपल्याला बंधन करत नाही, तर त्याच्यामध्ये अहंता ममता रूप जी जीवसृष्टी आहे ती बंधनाचे कारण आहे. आपल्याला मी आणि माझं हेच फक्त बंधन करतंय. ईश्वराने उत्पन्न केलेल्या एखाद्या समयी स्त्रीच्या ठिकाणी कोणाचेही ममत्व जर नसेल तर ती मेली असता कोणालाही दुःख होणार नाही. पण अमुक एक स्त्री ही माझी आई आहे, ही माझी मुलगी आहे, ही माझी बायको आहे, ही माझी बहीण आहे इत्यादी भिन्न भिन्न प्रकारचे ममत्व भिन्न भिन्न जीवानी आपण होऊन जिच्या ठाई भरपूर केलेले असते, अशी ती मनोमयी नष्ट झाल्याने त्या सर्व भिन्न भिन्न जीवास दुःख होते. समजा की म्हणले कोणी एका ग्रस्ताचा मुलगा काही कारणाने फार दूर देशांतरी गेलेला असून तो तेथे जिवंत असताही अहो देशांतरी गेलेला तुमचा मुलगा मरण पावला असं कोणी लबाड मनुष्याने त्या ग्रस्ताकडे एकाएकी येऊन त्यास सांगितले. आता खोटं जरी सांगितलं की तुमचा मुलगा वारला असं खोटं जरी सांगितलं तरी ते ऐकताच. आपला मुलगा मेला असे म्हणून तो बाप असह्य दुःखाने रडू लागला. बरे आता त्याच्या उलट कल्पना अशी केली की तो मुलगा देशांतरी खरोखरच मरण पावला असे असूनही कोणीही त्या सांगितले नाही, तोपर्यंत त्या ग्रस्तात एकिंचितही दुःख झाले नाही. आता जोपर्यंत आपल्याला आपला तिकडचा मुलगा देशांतरी आहे आणि तो वारला असताना सुद्धा आपल्याला माहीत नाही तर आपल्याला दुःख होत नाही. पण ज्या वेळेस आता वारल्याला नसताना सांगितलं की तुमचा मुलगा वारला तर आपण दुःख करतो. या उलट तो नेहमीप्रमाणे आनंदात आहे असे दिसून येत होते. आता पहा की ईश्वराने उत्पन्न केलेला मुलगा देशांतरी जिवंत आहे, परंतु ईश्वरानं निर्माण केलेला मुलगा देशांतरी जिवंत आहे परंतु तो मेला असे त्याने केवळ मनाने मानल्यामुळे आता त्याला खोटी बातमी सांगितली आणि मग त्याला तसं सांगितल्यामुळे
केवळ मनाने मानल्यामुळे त्यास किती विलक्षण दुःख झाले. म्हणजे मृत्यू झालेला नाही आणि मृत्यू झाला असं सांगितलं तर आपल्याला काय होतं, दुःख होतं. म्हणजे आपल्या मनच आपलं कारणीभूत आहे सुखदुःखाला. तर याच्या उलट ईश्वराने उत्पन्न केलेला मुलगा देशांतरी सुखाने राहतो आहे असे त्या बापाने केवळ मनाने मानल्यामुळे त्यास लवबरही दुःख झाले नाही. यवच द्वैत म्हणून जितके आहे तितके सर्व मनाने रचलेले असल्यामुळे बंधनास कारण होते. यासाठी आत्मज्ञानाच्या योगाने त्याची निवृत्ती करावी. मनानं रचलेलं द्वैत आपल्याला जर नष्ट करायचं असेल तर आपल्याला आत्मज्ञानाची आवश्यकता आहे आणि आत्मज्ञानानेच त्याची निवृत्ती होते, दुसरी कशानेही निवृत्ती होत नाही. मग शिष्यानं पुन्हा प्रश्न केलाय, जर मनाने उत्पन्न केलेले द्वैत बंधन करणारे आहे तर त्या मानस दैवताची निवृत्ती विरोधरूप योग केला असता होण्यासारखी आहे. म्हणजे जिच्यासाठी योगाभ्यास करावा, आत्मज्ञानाचे काय कारण आहे ते सांगावे. शिष्यानं असा प्रश्न केलाय की बाबा तो योग केल्याच्या नंतर मनाला म्हणजे अटकाव करता येतो आणि तुम्ही तर म्हणतात की आत्मज्ञान करून घ्या. म्हणजे योग केला तर योगानं सुद्धा आपलं मन कंट्रोल होतं. पण चांगदेव महाराजांचं मन कंट्रोल होत होतं, पण समाधी लावले तितक्यापुरतं होत होतं. ज्या वेळेस मुक्ताबाईनं चांगदेवाला उपदेश केला आणि माऊली ज्ञानोबारायांनी 65व्याचं पत्र पाठवलं आणि त्यावेळेस मग चांगदेवांना ब्रह्मज्ञान आत्मज्ञान झालं आणि मग त्यांच्या मनामध्ये म्हणजे योगानं हठयोगानं केलेली प्रक्रिया तितक्यापुरती असते. पण ब्रह्मज्ञानानं झालेलं ज्ञान हे उघडं ब्रह्मज्ञान आहे किंवा उघडी समाधी आहे. समाधी लावण्यापुरतं वेगळं आणि ही उघडी समाधी आपल्याला डोळ्यानं हे सर्व जगत्रय दिसत असताना ते बाद कसं करायचं ते आपल्याला आत्मज्ञानानं कळतं. हे जगत्रय नष्ट होत नसतं, जगत्रय बाद करावं लागत असतं. मग आता बाद कसं करायचं ते आपल्याला विचारसागरामध्ये येतं. म्हणजे बाद कसं करायचं ते. तर मग असा प्रश्न विचारलेला होता की योगाभ्यास करावा असं म्हणतात, मग आत्मज्ञानाचं काय कारण आहे. तर आत्मज्ञानानं आपल्याला या जागृतीमध्ये सुद्धा सर्व जगत्रय नसून एक परमात्माच भरून उरलेला आहे असं ज्ञान होतं. गुरु म्हणतात बाबा ज्ञाना वाचून योगाभ्यास करून द्वैताची निवृत्ती होते खरी, पण ती तितक्यापुरतीच होते. योग केल्यानं समाधी लावल्यानं तितक्यापुरतीच निवृत्ती होते आणि आणखीन ती समाधी सुटली की मग आपल्याला हे सगळं जगत्रय खरं वाटायला लागतं. म्हणजे योगाभ्यासाने जितका वेळ मन एकत्र राहते तितकाच वेळ मात्र द्वैताची प्रतीती होत नाही. म्हणजे पुनर्जन्म टाळेल अशा प्रकारच्या द्वैताची पूर्ण निवृत्ती आत्मज्ञाना वाचून केलेल्या केवळ योगाभ्यासाने होऊ शकणारच नाही. जन्म मृत्यू जर टाळायचा असेल किंवा आपल्याला कळून घ्यायचं असेल की जन्म आणि मृत्यू कोणाला आहे, जन्म आणि मृत्यू हे आत्मस्वरूपाला नाही आणि तेच आपलं स्वरूप आहे. पण हा देह जन्म घेतो, देह मरतो, तर ह्या देहाला जन्म मरण आहे, आत्मस्वरूपाला जन्म मरण नाही. हे फक्त आत्मज्ञानानंच कळतं म्हणले. हे हठयोग केल्यानं योग केल्यानं कळत नाही. तर ज्ञान झाल्याशिवाय जन्ममरणादी दुःखाची निवृत्ती होतच नाही असा श्रुतीतही नियम सांगून ठेवलेला आहे. की असं काही हे आपलं म्हणणं नाही, हे सर्व साधू संतांनी सर्व ग्रंथांच्या द्वारे आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की ज्ञान झाल्याशिवाय आत्मज्ञान झाल्याशिवाय दुःखाची निवृत्ती होतच नाही असा श्रुतीतही नियम सांगून ठेवलेला आहे. ती श्रुती वचने पुढील अर्थाची आहेत. श्रुतीचे वचने काय आहेत. ज्ञानानेच कैवल्य मोक्ष मिळते, म्हणजे मोक्ष हा ज्ञानानेच मिळतो. ज्ञाना वाचून मुक्ती मिळू शकत नाही. शिवाय श्वेतर उपनिषदात तर असे सांगितले आहे की ज्यावेळी मनुष्य सबंध आकाशाला चांबड्याप्रमाणे गुंडाळील. आता आकाशाची गुंडाळी करता येते का?
आकाशाची गुंडाळी करता येत नसते. ज्यावेळी मनुष्य सबंध आकाशाला चांबड्याप्रमाणे गुंडाळील, म्हणजे हरिणाचे कातडे लांब असले तर ते जसे हाताने गुंडाळून ठेवतात, त्याचप्रमाणे आकाशाच्या सर्व पोकळीची मनुष्य जेव्हा गुंडाळून घडी करेल, तेव्हाच देवाला, स्वयंप्रकाश आत्म्याला जाणल्या वाचून त्यांच्या दुःखाचा नाश होईल. आता आकाशाची गुंडाळी होत असते का? तर होत नसते आकाशाची गुंडाळी. तर म्हणले आकाशाची गुंडाळी करता येईन, पण आत्मज्ञान झाल्याशिवाय मोक्ष होऊ शकत नाही किंवा आपण मुक्त आहोत हे कळू शकत नाही. म्हणून सद्गुरूच्या सानिध्यामध्ये येऊन अनुग्रह घेऊन श्रवण मनन निध्यासन करून आपण अधिकाऱ्याच्या लक्षणात बसून मग हे जर आत्मज्ञान आपण समजून घेतलं आणि ते तुमच्या अंतःकरणाच्या वृत्तीला दृढ अपरोक्ष ज्ञान जर झालं तर आपण मुक्त आहोत असं आपल्याला कळेल. आणि ज्या दिवशी तुम्हाला आपण मुक्त आहोत असं कळेल त्याच दिवशी तुम्ही मुक्त आहात. म्हणजे याचा अर्थ पूर्वी मुक्त नव्हतात का? तर मुक्त आपण मुळापासूनच मुक्त आहेत, पण आपल्यामध्ये अहंता आणि ममता असल्या कारणानं, आपल्याला हे अनंत जन्मापासूनचे संस्कार असल्या कारणानं आपण अहंता ममता अहम ममतेची आसवडी न माते पावतीची बापुडी म्हणून जन्म मरणाच्या डहुळे ते ठेली, ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे. तर जन्म मरणाच्या नदीमध्ये आपण मी आणि माझं करून बसल्यामुळं आपला जन्म मरण चुकत नाही. तर आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणून म्हणले योगाभ्यासाने जन्ममरणात दुःखाचे कारण जे मनोमन द्वैत त्याची पूर्ण निवृत्ती केव्हाही होऊ शकायची नाही. म्हणजे योगाभ्यासानं मनामधलं जे द्वैत आहे त्याची पूर्ण निवृत्ती होऊ शकत नाही. त्यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. तर शिष्य म्हणतो हे बाहेर दिसू शकते असे जे द्वैत ईश्वराने करून ठेवलेले आहे त्याचे निवारण केल्याशिवाय अद्वैत आत्म्याचे जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही तर ते ज्ञान मानस द्वैतात कसे निवृत्त करू शकेल ते सांगावे. शिष्यानं प्रश्न केला की हे बाहेर जे दिसू शकते असे जे द्वैत आहे, म्हणजे आपल्याला जगत्रय दिसायला लागलं, हे जे द्वैत आहे ते ईश्वराने करून ठेवलेलं आहे, त्याचे निवारण केल्याशिवाय अद्वैत आत्म्याचे जर ज्ञानच उत्पन्न होऊ शकत नाही तर ते ज्ञान मनाच्या द्वैताला कसे निवृत्त करू शकेल. गुरु म्हणतात असद्रूप बाहेरल्या द्वैताचे निवारण केल्या वाचून गुरुशास्त्राच्या उपदेशाने ते द्वैत मिथ्यारूप आहे असे केवळ जाणल्यानेच आदितरूप आत्म्याचे ज्ञान होते. गुरुने उत्तर दिलेलं आहे की असद्रूप बाहेरल्या द्वैताचे निवारण केल्या वाचून गुरुशास्त्राच्या उपदेशाने ते द्वैत मिथ्यारूप आहे असे केवळ जाणल्याने बाहेर जे दिसणारं द्वैत तुम्हाला सृष्टी दिसायला लागली ही नाहीशी करण्याची गरज पडत नाही. आणि ते आपण नाहीशीही करू शकत नाही, तिचा बाध करावा लागतो. आणि ते बाध करायचं ज्ञान आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यासाठी पंचीकरण विचारसागर ग्रंथ आहेत. याचा जर बाध झाला तर मग ही सृष्टी मिथ्या आहे असं आपल्याला कळेल. मग सृष्टी मिथ्या आहे असं कळाल्याच्या नंतर तुम्हीच फक्त शिल्लक राहतात आत्मस्वरूपाने. मग शिष्य म्हणतो बाहेर द्वैत मिथ्यारूप आहे असे जाणल्यानेच अद्वैतज्ञान होत नाही, तर द्वैताच्या निवारणानेच म्हणजे बाहेरले द्वैत जग मुळी पाहण्यातच येणार नाही असे केल्यानेच अद्वैतज्ञान होते. त्या वाचून होत नाही, यासाठी बाह्यद्वैताचे निवारण केले पाहिजे ना. शिष्यानं डबल प्रश्न केलाय की अद्वैत ज्ञान व्हायचं असेल, एकच जर देव आहे तर मग हे बाहेरलं दिसणारं द्वैत आहे असं म्हणतो तो. ईश्वरानं निर्माण केलेलं जे द्वैत आहे ते नष्टच व्हायला पाहिजे म्हणतो आणि किंवा त्याचं निवारण करायला पाहिजे. गुरु म्हणतात बाह्यद्वैताच्या निवारणाकरून जर अद्वैत ज्ञान होत असेल तर जर आता ह्या सृष्टी जर संपविली आणि तरच ज्ञान होत असतं तर असं तर होतंय आपल्याला. सुसुप्ती अवस्थेमध्ये हे जग असतं का? सुसुप्ती अवस्थेमध्ये हे जग नसतं, मग तरी आपल्याला ब्रह्मज्ञान होतं का? मग आत्मज्ञान नसताना सगळी माणसं रात्री झोपी जातात आणि झोपी गेल्यावर सुसुप्ती येते म्हणजे गाढ झोप येते.
आणि त्या गाढ झोपेमध्ये सुद्धा हे जग नसतं, तिथं केवळ तुम्हीच असतात. मग आता गाढ झोपेमध्ये, सुसुप्त अवस्थेमध्ये आणि प्रलय कालामध्ये या प्राण्यांना काय असते म्हणले, तिथं बाहेरलं द्वैत नसतं. एकिंचितही प्रयत्न केल्या वाचून त्याच्या समग्र बाह्य द्वैताची निवृत्ती आपोआप होते. कुठं होते? सुसुप्तीमध्ये आणि प्रलय कालामध्ये कसल्याही प्रकारचं द्वैत न राहता ती सर्व सृष्टी समाप्त होते. तरी सुद्धा तिथं जे जीव होते ते जीव मुक्त होत नाहीत. मग आपल्याला जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, जोपर्यंत आपण आत्मज्ञान काय आहे, आत्मा काय आहे, ब्रह्म काय आहे हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, तोपर्यंत सृष्टी मिथ्या होत नाही. आणि सृष्टी मिथ्या आहे, सृष्टी बाधित आहे असं ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही मुक्त आहात. परंतु त्यावेळी आता ते म्हणले द्वैताची निवृत्ती आपोआप कुठं होते, तर सुसुप्तीमध्ये आणि प्रलयामध्ये. यासाठी त्यावेळी अद्वैत आत्म्याचे ज्ञान झाले पाहिजे. परंतु त्यावेळी ज्ञान होण्याची साधने जी गुरु आणि शास्त्रांच्या अभावामुळे त्यास अद्वैत ज्ञान होऊ शकत नाही. आता ती बघा, त्या सुसुप्तीमध्ये आणि प्रलय कालामध्ये तिथं आपल्याला काय नसतं म्हणले, गुरु आणि शास्त्र नसल्यामुळं आता तिथं तर सृष्टी नाही. आणि शिष्यानं तर प्रश्न केला होता की या सृष्टीचं निवारण केलं तरच आत्मज्ञान होईल, कारण एकटा देवच राहायला पाहिजे. एकटाच आहे म्हणतात तुम्ही. म्हणून ते म्हणले, बाबा त्या सुसुप्ती अवस्थेमध्ये आणि प्रलय कालामध्ये शास्त्र आणि गुरु नसतात, म्हणून आपण तिथे मुक्त होऊ शकत नाहीत. म्हणजे आपल्या वृत्तीला ते ज्ञान नसतं. म्हणून या जागृतीमध्ये मिथ्या गुरु, मिथ्या शिष्य, मिथ्या अभ्यास, सर्व मिथ्याच आहे. गुरुचं शरीर मिथ्या, शिष्याचं शरीर मिथ्या, सर्व जेवढी सृष्टी मिथ्या, जेवढं दिसत असेल तेवढं मिथ्या आहे. परंतु मिथ्यानं मिथ्याची निवृत्ती करून जे काय सत्य आहे ते आपल्याला कळून घ्यायचं. म्हणजेच या जगाचं मिथ्यात्व आपल्याला कळतं आणि परब्रह्मच उरतं, हे ध्यानात घ्या. म्हणून अद्वैत ज्ञान होऊ शकत नाही आणि ज्ञाना वाचून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होत नसल्यामुळे मोक्षही होऊ शकत नाही. यासाठी द्वैत जर न दिसेल तरच अद्वैत ज्ञान होईल असे म्हणणे व्यर्थ आहे. म्हणजे हे द्वैत जर न दिसेल म्हणजे हे जग नाही दिसलं तरच आत्मज्ञान होईल असं काय नाही म्हणले. जग दिसत असलं तरी काही तुमचा बिघाड करीत नाही. फक्त हे जग कसं आहे ते आपण समजून घेऊन आत्मज्ञान जर झालं तर आपण मुक्त आहोत असं कळतं. शिवाय ईश्वराने उत्पन्न केलेले जे बाह्य द्वैत दृष्टीस पडते ते म्हणजे अद्वैत ज्ञानाला कोणत्याही रीतीने अडथळा करते अशी नाही. ईश्वरानं निर्माण केलेलं द्वैत अडथळा करीत नाही. इतकेच नाही तर उलट शास्त्रादीच्या द्वाराने अद्वैत ज्ञान होण्याच्या कामी मोठे साह्यच करते. शिवाय ते खोटे आहे असे जाणण्याच्याच एका उपाय वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने ते नष्ट होण्यासारखे नाही. यासाठी ईश्वर करत द्वैत आशाना बापडे, आपण त्याचा कशासाठी द्वेष करावा. जीवाने केलेले द्वैत बंधन करते, म्हणून त्यास मात्र निवृत्त करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या मनानं जे द्वैत केलेला आहे, आपल्या मनानं जे द्वैत केलेलं आहे ते द्वैत आपण काढून टाकलं पाहिजे. म्हणून ते म्हणले, शिष्य म्हणतो जीवकृत द्वैत पूर्वी आपण संक्षेपाने सांगितलेच आहे की त्याशिवाय आणखी कोणते आहे, आणखी असल्यास ते किती प्रकारचे आहे ते कृपा करून सांगावे. तर तुम्ही पाठीमागं सांगितलं म्हणले की अहंता आणि ममता, अहम आणि मम हेच जीवाला बंधन आहे असं तुम्ही शॉर्टमध्ये सांगितलं. पण आता याशिवाय आणखी काय द्वैत आहे का आणि त्याचा किती प्रकार आहेत, मला ह्याच्याबद्दलचं जरा स्पष्ट सांगा असं शिष्यानं प्रश्न केला. त्यावेळेस गुरु म्हणतात, विद्यारण्य मुनींनी जीवकृत द्वैत 2 प्रकारचे सांगितलेले आहे. जीवकृत द्वैत 2 प्रकारचं सांगितलेलं आहे. एक शास्त्रीय द्वैत आणि दुसरं अशास्त्रीय द्वैत. एक शास्त्रीय द्वैत आणि दुसरे अशास्त्रीय द्वैत. प्रत्येक ब्रह्माच्या एकात्वाचा जो विचार तन्मय जे वेदांत शास्त्राचे श्रवण मनन करणे त्याला शास्त्रीय मनोमय द्वैत असं म्हणतात.
काय म्हणले? प्रत्येक ब्रह्माच्या एकत्वाचा जो विचार तन्मय जे वेदांत शास्त्राचे श्रवण मनन करणे त्याला शास्त्रीय द्वैत असं म्हणतात. सच्चिदानंद ब्रह्मरूप प्रत्येगात्म्याचा अपरोक्ष बोध जोपर्यंत दृढ झाला नाही तोपर्यंत शास्त्रीय द्वैताचा त्याग मनुष्याने करू नये. आता बरेच जण म्हणतात की बाबा आता सगळा एकदा अभ्यास झाला, महाराज आम्ही पंचीकरण एकदा वाचलं, विचारसागर एकदा वाचलं, आम्ही एकदा शिकलोत पंचीकरण, एकदा विचारसागर शिकलोत, आम्ही एकदा ज्ञानेश्वरी वाचली, तुकाराम गाथा वाचली, भागवत वाचलं, झाला आमचा देवदेव असं आपण म्हणतो. परंतु जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आपल्याला ग्रंथ सोडता येत नाहीत किंवा हे शास्त्रीय द्वैत आहे ते सोडता येत नाही. आत्मज्ञान तुम्हाला दृढ अपरोक्ष झालं आणि मग तुम्ही पुन्हा ग्रंथ जरी नाही वाचले तरी चालतील, पण तुम्हाला वाचायचे असले तर काही त्याला बंधन नाही. पण आपल्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान काही केल्यानं जर कळतच नाही तर मग शास्त्र द्वैत कसं सोडता येईल? म्हणून कामादिकाची पूर्ण निवृत्ती होऊन अद्वैत तत्वाचा दृढ बोध झाल्यानंतरच त्याचा त्याग करावा. बघा, कामादिकाची पूर्ण निवृत्ती होऊन आता आपल्यामधले काम क्रोध लोभ मद मत्सर निघतेत का? आणि जर खरंच आपले काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार निघाले असतील तर मग शास्त्रीय द्वैताचा त्याग करा. पण आपल्याला अंतकरण आहे, आपल्याला मन बुद्धी चित्त अंतकरण हे दिलेलं असल्या कारणानं, आपल्याला इंद्रिय दिल्या असल्या कारणानं, देह असल्या कारणानं आपल्याला आपल्यातले हे षडविकार जात नाहीत आणि म्हणून आपल्याला शास्त्राचाही म्हणजे त्याग करता येत नाही. ज्या दिवशी आपले काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार जातील त्या दिवशी मग शास्त्र सोडलं तर काय हरकत नाही. म्हणून सद्विचारात कुशल अशा बुद्धिमान पुरुष असतो तो वेदांत शास्त्राचा अभ्यास करून त्यांच्याद्वारे परोक्ष व अपरोक्ष ज्ञानात निष्णात झाल्यावर मग या भात गोट्यातून तांदळाचा दाणे काढून घेऊन तुस टाकून द्यावे या न्यायाने समग्र शास्त्राचा त्याग करतो. ते साळे असतात ना, साळीमधून तांदूळ बाजूला काढतात आणि तांदूळ बाजूला काढल्यावरती मग भात करून खाता येतात आपल्याला. त्याला भात गोटे म्हणते. तर भात गोटे म्हणजे साळी. तर साळीमधून तांदूळ काढावे लागतात आणि तांदळाचा मग भात करून. पण ते भात गोटे जर खायला गेलं तर ते काही गिळता यायचे नाही साळे आपल्याला, आहे की नाही? तर म्हणून म्हणले भात गोट्यातून तांदळाचे दाणे काढून घेऊन तुष टाकून द्यावे या न्यायाने समग्र शास्त्राचा त्याग करतो. तर कोण? ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, ज्याच्यामध्ये काहीही घडलं तरी काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे विकार निर्माण होत नाहीत, त्यांनी शास्त्र नाही बघितलं तरी चालतं, कारण त्यांना दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं असतं. अशा रीतीने दृढ बोध सिद्ध झाल्यानंतरच शास्त्रीय द्वैताचा त्याग करावा अशी श्रुतीतही सांगितलेले आहे. म्हणजे श्रुतीत शास्त्रविचारांची अवधी किती ती सांगितलेली आहे. तरी पण बोध झाल्यानंतर सशास्त्र विचार करूच नये असा काही निषेध केलेला नाही. एखाद्याला समजा बोध झालेला आहे, सगळं कळालेलं आहे, पण तरी त्याला असं वाटतं की मला रिकामा टाईम आहे तर मी आता ग्रंथ ज्ञानेश्वरी घेऊन बसावं. तर तुम्ही ज्ञान झालंय म्हणून, अपरोक्ष ज्ञान झालंय म्हणून तर घेऊ नये असं काही नाही, तुम्ही घेऊ शकता. परंतु जर एखाद्याला घ्यायची इच्छा नसेल आणि दृढ अपरोक्ष ज्ञान झालेला आहे आणि तो बोधाशिवाय दुसरीकडे कुठं त्याला काहीच नाही, परमात्मा स्वरूपच बनलेला आहे, त्यांनी जरी शास्त्र नाही बघितलं तरी चालतं. यामुळे दृढबोध झाल्यानंतरही पूर्वप्रवाहाच्या ओघाने प्राप्त झालेले शास्त्रविचाराधिक शास्त्रीय द्वैत कल्पित आहे असे जाणून याच्या द्वाराने सद्विचारात कालक्षेप करण्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिवाय किंवा हरकत नाही. म्हणजे जर तुम्हाला ज्या दिवशी तुमच्यामधले काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे सर्व गेलेले आहेत आणि आता तुम्हाला एका ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरं काही दिसत नाही, असं जर तुमची वृत्ती दृढ अपरोक्ष ज्ञान झालं असेल तर तुम्ही शास्त्र नाही पाहिलं तरी चालतं, कारण तुम्हाला ज्ञान झालेलं आहे म्हणून. आणि जर तुम्हाला ज्ञान होऊनही शास्त्र बघायचं असेल तरीही काही हरकत नाही. तरी शिष्य म्हणतोय गुरु महाराज शास्त्रविचाराधिकासही जर आपण कल्पित म्हणता तर त्यांच्याकडून सांसारिक बंधनाची निवृत्ती कशी होईल ते सांगावे. आता शिष्यानं प्रश्न केलाय
तुम्ही शास्त्राला कल्पित म्हणता, गुरुला कल्पित म्हणता तुम्ही. मग आता शास्त्र विचाराधिकासही जर आपण कल्पित म्हणता तर त्यांच्याकडून ह्या सांसारिक बंधनाची निवृत्ती कशी होईल? आता तुम्ही ह्याला बी जर खोटं म्हणायले, गुरुचा देह बी खोटा, शास्त्र बी खोटं, तर या खोट्याकडून ह्या संसाराची निवृत्ती कशी होईल असा प्रश्न केला शिष्यानं. बरोबर प्रश्न आहे त्यांचा बी, शिष्याचा प्रश्न काही चूक नाही. पण आता त्याला नाही कळलं तर त्याला काय इलाज आहे, म्हणून त्याने ते सांगितलं पुन्हा गुरुनी. बाबा म्हणले खरं आहे, म्हणले शास्त्र मिथ्या जरी असलं, गुरु जरी मिथ्या असले तरी ज्याची निवृत्ती करायची आहे असा तो संसार कोठे खरा आहे. जे हे तुम्हाला जगत्रय संसार दिसतोय ते तरी कुठं खरं आहे. खोट्यानंच खोट्याची निवृत्ती करावी लागते, कल्पितानंच कल्पिताची निवृत्ती करावी लागते. आता तुम्ही सगळे सकाळ झालेले आहे, कालचे सोमवारचे उपास आहेत तुम्हाला. एक आपल्यातले एक जण श्रीमंत होते आणि ते म्हणले आता मी सगळ्या साधकांना 1 किलो तांदूळ सोन्याचे देतो, किलो तांदूळ सोन्याचे, आणि त्याचा भात करून खा. आता किलो तांदूळ सोन्याचे दिले आणि त्याचा भात करून खाल्ला तर आपले भूक शांत होईल नाही का? तर आपली तशानं भूक शांत होत नाही. तसं कल्पित गुरु, कल्पित शास्त्र आणि कल्पित जगत, कल्पित जगाताची जर निवृत्ती करायची असेल तर कल्पितच गुरु पाहिजे आणि कल्पितच शास्त्र पाहिजे, तेव्हा कल्पिताची निवृत्ती होईल. आपलं पोट मिथ्या आहे तर भाकरी सुद्धा मिथ्याच पाहिजे. एखादी चांदीची, लाकडाची, अगर कशाची, सोन्याची भाकरी करून जर खायला दिली तर आपलं पोट भरणार नाही. म्हणून ध्यानात घ्या, मिथ्यानं मिथ्याची निवृत्ती आणि प्राप्ताचीच प्राप्ती. तर हे आपल्याला फक्त कळून घेणं गरजेचं आहे. म्हणून म्हणले यक्ष तसे बलिदान. अशी जी मन आहे त्या न्यायाने स्वप्न कल्पित सिंहाच्या दर्शनाने कल्पित स्वप्नाची जशी निवृत्ती होते, स्वप्न कल्पित सिंहाच्या दर्शनाने कल्पित स्वप्नाची जशी निवृत्ती होते, त्याप्रमाणे कल्पित शास्त्राधिकाने कल्पित संसर्गाची निवृत्ती होऊ शकते. असा अशास्त्रीय द्वैत म्हणतात. ते 2 प्रकारचे आहेत. अशास्त्रीय द्वैत आहे ते 2 प्रकारचे आहेत, तर एक तीव्र आणि दुसरे मंद. त्या दोहोपैकी काम क्रोधाधिकांना तीव्र द्वैत म्हटलेले आहे. शास्त्रीय द्वैत आणि अशास्त्रीय द्वैत. आता शास्त्रीय द्वैताचं आपलं झालं, आता अशास्त्रीय द्वैत चाललेला आहे. तर एक तीव्र आणि दुसरे मंद, या दोहोपैकी काम क्रोधाधिकांना तीव्र द्वैत म्हटलेले आहे आणि मनोराज्याला मंद द्वैत म्हटलेले आहे. या दोहोंचाही त्याग अद्वैत तत्वज्ञान बोध होण्याच्या अगोदरच करावा. आता हे ध्यानात घ्या. म्हणजे शास्त्र काय सांगतंय आणि आपल्यावर साधू संतांनी किती कृपा केली. ते म्हणले हे काम क्रोध म्हणजे अशास्त्रीय द्वैतामधले तीव्र द्वैत आणि मंद द्वैत. तर याच्यामध्ये जे हे काम क्रोधाधिक जी तीव्र द्वैत आहे आणि मनोराज्य मंद द्वैत आहे, याचा जर आपला अगोदरच त्याग केला पाहिजे म्हणतात. परमार्थ कळायच्या अगोदरच, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान व्हायच्या अगोदरच याचा त्याग झाला असला पाहिजे. कारण की तत्वबोध करून घेण्याची जी 4 साधने सांगितली आहेत, त्यातील काही साधने साध्य करीत असताच ह्या गोष्टी म्हणजे कामक्रोधिकांचा त्याग आणि मनोरंजनाचाही, हे दोन्ही त्याग आपोआप घडून येतात. ही 4 साधने कोणती ती याच पुस्तकाच्या आरंभी एका प्रसंगी सांगितलेले आहेत. म्हणजेच हे अधिकाऱ्याचे लक्षणं सांगितलेले आहेत आणि अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये जर आपण बसत असू तर आपलं हे मंद आणि तीव्र अशास्त्रीय द्वैत आपण अगोदरच घालवलं पाहिजे, ब्रह्मज्ञान व्हायच्या अगोदर. आणि तोच अधिकारी असतो म्हणले. शास्त्राचा अधिकारी
मंद आणि तीव्र जे हे अशास्त्रीय द्वैत सांगितलं ते त्याचेच लक्षण आहेत. म्हणजे कोणाचे लक्षण आहेत? हे अधिकाऱ्याचे लक्षण आहेत. साधन चतुष्ट त्यालाच अधिकाऱ्याची लक्षणं असं म्हणतात. आणि त्या अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये हे काम क्रोधाधिकांचा त्याग कसा करावा, म्हणजे आत्मनात्म विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शमदम षटसंपत्ती पाहिजे आणि मोक्ष इच्छा पाहिजे. एवढं असेल तर आपण या पंचीकरणाचे अधिकारी आहोत. हे जर आपल्याकडं लक्षणं नसतील तर आपण परमार्थाचे अधिकारी नाहीत, हे आपण ध्यानात घ्या. मग आपल्याकडं जर कोणची कमतरता असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी अनुग्रहाची आवश्यकता असते. आणि त्या अनुग्रहाचं नामचिंतन जर केलं, म्हणजे त्याची उपासना केली, तर आपल्यातलं हे अधिकाराचे लक्षण आपल्याला प्राप्त होतात. नामचिंतन जर आपण नाही केलं तर अधिकाराची लक्षणं आपल्याला प्राप्त होत नाहीत. आणि अधिकाराची लक्षणं जर प्राप्त नाही झाली तर आपल्याला ज्ञान होत नाही. म्हणून त्याची आपल्याला अत्यंत गरज आहे. म्हणून म्हणले तर हे इथपर्यंत सांगितलं. यासाठी पहिल्या साधनावस्थेत काम क्रोधाधिकांचा त्याग करून जीवाने बोध संपादन करावा. आता जीवाला बोध कधी होतो तर हे म्हणतात की बाबा अशास्त्रीय मधले मंद आणि तीव्र द्वैत हे आपण अगोदरच काढून टाकले पाहिजेत. आणि त्यावेळेसच आपल्याला हे आत्मबोध होऊ शकतो, अन्यथा आत्मबोध होत नाही. शिष्य म्हणतो बोध सिद्ध व्हावा म्हणून बोध होण्याच्या अगोदर कामादी अशास्त्रीय द्वैताचा त्याग करावा असे आपण सांगितले, ते ठीक आहे. बघा प्रश्न काय करतोय शिष्य. बोध सिद्ध व्हायच्या अगोदर तुम्ही म्हणतात की हे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे काढून टाकावेत. काम क्रोध हे बोध सिद्ध होण्यासाठी योग्य म्हणतो. पण मला बोध झाल्यावर, मला आत्मज्ञान झाल्यावर मग मला तितक्या पुरता त्याचा वापर करता येईन का म्हणतो. तत्वबोध झाल्यानंतर त्याचे ग्रहण केले तर त्यात काय हरकत आहे अशी शंका जर उत्पन्न झालीच तर तिचे समाधान आहे काय. बघा शिष्यानं प्रश्न काय केलाय की महाराज ज्ञान होण्यासाठी त्याची गरज आहे म्हणतात, म्हणून अगोदर त्याग करावा म्हणतात, ते ठीक आहे काम क्रोधाधिकाचा. पण आम्हाला आत्मज्ञान झाल्यावर मग आम्हाला गरजेपुरते त्याचं ग्रहण करायला काय हरकत आहे म्हणतो. मग आम्हाला काय तुम्ही तुमच्याकडे येऊन आमचं सगळं खंडन करून टाकायला, तुम्ही आमचे शब्दस्पर्श रूपरसगंध आम्हाला मिळूच नाही असं म्हणतात तुम्ही. तर आमच्या गरजेपुरतं जर ग्रहण केलं तर काय होईल म्हणतो. असा प्रश्न केल्यावर गुरु त्यांना म्हणतात की बोध झाल्यावरही जीवनमुक्तता सिद्ध करण्यासाठी कामक्रोधाधिकांचा त्याग केलाच पाहिजे. बोध झाल्यावरही आपली जीवनमुक्तता सिद्ध करण्यासाठी कामक्रोधाधिकांचा त्याग केलाच पाहिजे. आपला सखा परमात्मा आहे की आपला सखा कामक्रोध आहे. मग आपला सखा जर परमात्मा स्वरूप, आपणच परमात्मा स्वरूप असू तर कामक्रोधाधिक म्हणजे कामक्रोधाधिकांची आपण दोस्ती करणं योग्य आहे का. म्हणून हे कामक्रोधाधिक आपण संपवून टाकले पाहिजेत. कामक्रोधाधिकांचा त्याग केलाच पाहिजे. कारण असे की कामक्रोधादिरूप क्लेशांच्या योगाने जो बद्ध झालेला असेल त्याची जीवनमुक्ती सिद्ध होत नाही. हीच काय ते हरकत आहे. आता कामक्रोधाधिकांचा जर त्याग नाही केला तर जीवनमुक्ती सिद्ध होत नाही. आणि जीवनमुक्ती सिद्ध न झाल्यावर आपल्याला जो आनंद पाहिजे तो आनंद मिळत नाही. म्हणजे परमात्म्याचा आनंद जर पाहिजे असेल तर आपण ह्या षडविकारांचा त्याग केला पाहिजे. शिष्य म्हणतो गुरु महाराज, जन्म मरणादी दुःखे ज्या संसारात आहेत त्या संसाराने मी अतिशय गांजलेला आहे. बघा शिष्याने काय प्रश्न केलाय. गुरु महाराज, जन्म मरणादी दुःखे ज्या संसारात आहेत त्या संसाराने मी अतिशय गांजलेला आहे. यासाठी जन्मादी दुःखे जिथं नाहीत अशा प्रकारची अत्यंत मोक्ष सुखरूप विधेय मुक्ती जर मला प्राप्त झाली तर तिच्या योगाने मात्र मी कर्तार्थ होईन असे आहे. तर गुरु महाराज, जन्ममरणादी दुःखे ज्या संसारात आहेत त्या संसाराने मी अतिशय गांजलेला आहे. यासाठी जन्मादी दुःखे जिथे नाहीत
अशा प्रकारची अत्यंत मोक्ष सुखरूप विधेय मुक्ती जर मला प्राप्त झाली तर तिच्या योगाने मात्र मी कर्तार्थ होईन असे आहे. तर या लोकी मी जिवंत आहे तोपर्यंतच काय ती टिकणारी जीवनमुक्ती तिची मला अर्थातच जरुरी नाही. बघा शिष्य काय म्हणतोय की ह्या संसारानं लय पिडून गेलो म्हणतो मी, मला ह्या कामक्रोधाने लय गांजलेलं आहे म्हणतो, मला लय परेशान केलंय, या संसाराचा मला ईट आलाय म्हणतो. आणि मग आता काय करावं म्हणतो, तर मग म्हणतो मला विधेयावस्था पाहिजे, विधेयावस्था. मला ही जीवनमुक्ती काय कामाची म्हणतो, मला विधेयावस्था प्राप्त व्हावी. तर गुरु त्यांना सांगतात बाबा कामक्रोधाधिकांच्या त्यागाने जर जीवनमुक्तीचे संपादन केले तर आपण हे लोकाच्या भोगास अंतरू अशी तुला भीती पडून तीमुळे जर तू जीवनमुक्ती टाकून देशील तर विधेयमुक्त झालो तर आपण स्वर्गभोगास अंतरू म्हणून या भीतीने तू विधेयमुक्ती टाकून देशील. बघा ते म्हणले गुरु म्हणतात की आता तुम्हाला काम क्रोधाधिकांचा त्याग करायचा आहे म्हणून तुम्ही जीवनमुक्ती टाकून द्यायलात, काम क्रोधाधिकाचा त्याग करायचा आहे म्हणून तुम्ही जीवनमुक्ती टाकायला तर विधेयमुक्ती सुद्धा तुम्ही टाकून देताल. कारण मुक्त झालेला मनुष्य म्हणजे स्वर्गामध्ये गेलेला मनुष्य तो विधेयमुक्त होत नाही. तर मग म्हणले ती सुद्धा मुक्ती तू स्वर्गभोग अंतरसेल म्हणून सोडून देशील. म्हणून काय कर म्हणतात तर जन्मादी दुःखरहित विधेयमुक्ती तुला कधीही प्राप्त होणार नाही. म्हणून मनुष्याने आत्मज्ञान संपादन करण्यासाठी जीवनमुक्ती साधली पाहिजे. जीवनमुक्ती साधायची असेल तर कामक्रोधाधिकांचा त्याग केला पाहिजे. आता कामक्रोधाधिकांचा जर त्याग नाही झाला तर जीवनमुक्ती सिद्ध होत नाही. जीवनमुक्ती सिद्ध नाही झाली तर विधेयमुक्ती प्राप्त होत नाही. म्हणून शिष्यानं प्रश्न केलाय की स्वर्गातले सर्व भोग नाशिवंत आहेत. बघा ते फार म्हणजे शिष्य जरा हुशार आहे बरं का, म्हणजे फार त्याचा अभ्यास आहे शिष्याचा. ते म्हणतो स्वर्गातले भोग सर्व नाशिवंत आहेत, सातशी आहेत, त्याप्रमाणे तेथील भोगाच्या अंती जीवाचा स्वर्गापासून अधपात होतो. माऊली ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. माऊली ज्ञानोबराय म्हणतात जरी एखादा मनुष्य पुण्य करून स्वर्गाला गेला तिथले भोग संपल्याच्या नंतर त्याला मृत्यू लोकामध्येच यावं लागतं आणि जे त्याला शरीर प्राप्त होईल त्या शरीराप्रमाणे त्याला भोग प्राप्त होतात. म्हणजे जर मनुष्य झाला तर ठीक आहे, पण मनुष्यापेक्षा जर बैल गाढव म्हैस किंवा असे जे 84 लक्ष योनीमध्ये जर जावं लागलं तर मग काय करायचं. म्हणून ते म्हणले बाबा तसे स्वर्गातले सर्व भोग नाशिवंत आहेत, सातशे आहेत, त्याप्रमाणे तेथील भोगांच्या अंती जीवाचा स्वर्गापासून अधपात होतो म्हणतो. शिष्य इत्यादी अनेक दोष स्वर्गामध्ये असल्यामुळे मी स्वर्गांचा निसंशय त्याग करीन म्हणतो. ते म्हणतो स्वर्गात मला जायची जरुरी नाही, पण मला इथले काम क्रोधाधिक मला गरजेपुरते ग्रहण केले तर काय हरकत आहे म्हणतो. मी देवदेव बी करतो म्हणतो आणि काम क्रोध षडविकार बी माझ्यात ठेवतो म्हणतो. मग मला माझ्या गरजेपुरते ग्रहण करू द्या म्हणतो तर मी देवदेव करायला येईन, नाही तर मग उद्यापासून पाठ बंद का हो. आता म्हणले आज काय सांगितलं, म्हणले की बाबा सगळ्या काम क्रोधाधिकांचा त्यागच करायला सांगितला आणि मग आता आपल्याच्यानं तर काही ते होत नाही, मग आपण कशाला देवदेव करायचं असं आहे का. तर तसा अर्थ घ्यायचा नाही. आपण चिंतन करायचं, भगवंताचं चिंतन केल्यावर आपल्याकडं काम क्रोधाधिक राहत नाहीत. ध्यानात ठेवा, हे काम क्रोधाधिक आपल्याकडे येत नाहीत. एवढीच शक्ती अशी आहे की तीच शक्ती फक्त परमात्माच आणि सद्गुरूचं स्वरूप हे परमात्मा स्वरूप असतं. तेच स्वरूप फक्त आपल्याला आपल्या विषयांचा तिटकारा आणू शकतंय. दुसरं कोणीही आपल्यावर कृपा करीत नाही. विषय विषयाचा परिपाडो गोड परमार्थ लागे कडून कडू विषय तो गोडो जीवाशी झाला अशी परिस्थिती आहे. पण जर भगवंताची कृपा सद्गुरूची कृपा जर झाली तर आपल्याला याचा वीट येतो. काम क्रोध लोभ मदमत्सर दंभ अहंकाराचा वीट येतो, म्हणजेच आपण अधिकारी बनतो आणि अधिकारी बनलं की आपण मुक्त होत असं आपल्याला कळत असतं. म्हणून ते म्हणले की बाबा इत्यादी अनेक दोष स्वर्गात असल्यामुळे मी स्वर्गाचा निसंशय त्याग करीन, स्वर्गाची मला जरुरी नाही शिष्य म्हणत होता. परंतु ते म्हणले बाबा तसं केल्यानं चालत नाही. इथेच आपल्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान घेऊन आपण जीवनमुक्ती साधली पाहिजे
आणि या जीवनमुक्ती साधली तर मग विधेय मुक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. गुरु म्हणतात जर स्वर्गात 6 आणि 700 दोष आहेत आणि त्यामुळे तू स्वर्गाचा त्याग करण्यास तयार आहेस, तर स्वभावात अनेक दोषांनी परिपूर्ण. आता स्वर्गातल्या दोषाला तू नावं ठेवतोस आणि या मृत्यू लोकामधले किती दोष आहेत ते सांगायलेत. अनेक दोषांनी परिपूर्ण, धर्मादी सर्व पुरुषार्थाचा नाश करणारे आणि अत्यंत दुःख देणारे जे काम क्रोधाधिक त्यांचा त्याग करण्यास तू का तयार नाहीस. गुरु म्हणतात शिष्याला की बाबा तुम्ही इथले काम क्रोधाधिक त्याग करण्यात का तयार होत नाहीत. तुम्ही स्वर्गातल्या भोगाला तुच्छ समजायला लागले आणि आपल्यामध्ये जे असणारे दोष आहेत ते काम क्रोधाधिक तर ते का काढत नाहीत. शिष्य म्हणतो वैराग्यादी साधनाच्या योगाने विलक्षण अनर्थास कारणभूत जे कामाधिक त्याची मला बाधा होणार नाही अशा रीतीने जर मी त्यात जिंकून ठेवले आहे, तर मग या लोकात भोगमात्रास उपयोगी जे कामाधिक त्याचे गरजेपुरते ग्रहण केल्याने कोणता दोष उत्पन्न होते ते सांगावे. एवढं सांगितलं तरी म्हणतो तुम्ही मला सगळं सांगायलात पण मी याचा त्याग कसा करू. मला माझ्या गरजेपुरतं तरी तुम्ही मला सुटका द्या म्हणतो. मला काम क्रोधाधिकाचं ग्रहण असावं असं म्हणतो तो. ज्ञान झाल्यावर तरी मला ग्रहण असू द्या. गुरु म्हणतात बा शिष्या आत्मतत्व जाणल्यानंतरही जर विशेष समग्र कामक्रोधांचा त्याग न करशील. बघा काय सांगितलं सद्गुरूंनी. बाबा तुम्ही हे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर जर कामक्रोधाधिकांचा त्याग न केला, कामाधिकास वश होऊन मी तत्ववेत्ता आहे. बघा ते म्हणले एखादा जर म्हणत असेल की मी तत्ववेत्ता आहे, मी ब्रह्मवेत्ता आहे, मला ज्ञान झालेलं आहे, मग याला परवानगी का काय बी करायची. जे तत्ववेत्ता झालेला आहे, जो ब्रह्मज्ञानी झालेला आहे त्याला परवानगी नाही कामक्रोधाधिकांची. मग कामक्रोधाधिकांचं ग्रहण करायचं जर त्याला जर परवानगी मिळाली तर मग म्हणले मी तत्ववेत्ता आहे, सबब विविधी निषेध शास्त्राचा उपदेश मला लागू नाही. ते म्हणतो मला लागू नाही म्हणजे दुसऱ्याला लागू येत नाही का. तर असे अभिमानाने बोलून धर्मशास्त्राला व त्यात करावयास सांगितलेल्या पुण्यकर्मालाही जर तो झुगारून देशील. आता बरेचसे आपले ज्ञानेश्वर दादा हजर आहेत का. जर समजा साधकांना थोडंसं ज्ञान झालं आणि थोडं ज्ञान झाल्याच्या नंतर मला ते नियम लागू नाही, मला हे नियम लागू नाहीत, मला ते नियम लागू नाहीत, मी आता आत्मस्वरूप आहे, मी आता ब्रह्मस्वरूप आहे. मग आता धर्मकार्याला झुगारून द्यायचं, पुण्यकर्माला झुगारून द्यायचं आणि मग यथाष्ट चरणाकडे प्रवृत्ती केली तर बरं आहे का. मग त्याची जीवनमुक्ती सिद्ध होईल का. आणि जीवनमुक्ती नाही सिद्ध झाली तर त्याला विधेय मुक्ती प्राप्त होईल का. म्हणून देह आहे तोपर्यंत आपण संसार करतो. संसार हा सायाशे करीशी परपंच दिननिशी हरीशी न भजशी कवन्या गुन्हे. मग कोणत्या गुणाची वाढ होऊ लागली म्हणून तो हरीला भजत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं बाबा यथाष्टाचरण करण्याकडे शास्त्राने सांगितलेली वर्णधर्माची मर्यादा सोडून स्वेच्छा वर्तन करण्याकडे तुझी प्रवृत्ती होईल. मग स्वेच्छा वर्तन जर झालं तर मग असणार आपली प्रवृत्ती म्हणजे आपल्या अंतकरणावर मलविक्षेप येतील आणि मलविक्षेप आल्याच्या नंतर आपल्याला दुःख प्राप्त होतं. कदाचित तुम्ही म्हणताल की यथाष्टाचरणाकडे प्रवृत्ती झाली तर होईना बापडी, पण अशी प्रवृत्ती होणे बिलकुल योग्य नाही. आपल्याला ज्ञान झालंय अशातला प्रकार नाही. आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान होणं गरजेचं आहे. सर्व काम क्रोधाधिकांचा त्याग आपल्याच्यानं झालाय का. जोपर्यंत काम क्रोध षडविकार जात नाही तोपर्यंत आपली खरं ज्ञान झालंय असं होत नाही. आपल्याला तर बघा आता आपली अवस्था कशी आहे. आता मी माझं सांगतोय. आता माझ्याकडचा काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार निघाला का. माझ्या अंतकरणाला जाणीव होती की नाही. आणि जर माझ्या अंतकरणाला जर काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार जर निर्माण होत असेल तर माझी ही जीवनमुक्ती सिद्ध होत नाही.
म्हणून बिलकुल योग्य नाही. निष्कर्म सिद्धी नावाच्या ग्रंथामध्ये श्री सुरेश्वराचार्यांनी त्याचेच विस्तारपूर्वक निरूपण केलेले आहे. त्यातला सारांश असा आहे की एकदा एक पुरुष अद्वैत परमात्म तत्व जाणूनही यथाष्ट चरणास प्रवृत्त झाला. त्याच्या योगाने आता बघा त्यांनी काय सांगितलं. सुरेश्वराचार्यांनी एका मनुष्याला वाटलं की मी आता आत्मज्ञानी झालेलो आहे, ब्रह्मज्ञान मला झालेलं आहे, आणि त्याची प्रवृत्ती निषिद्ध कर्माकडं, जे करायचं नाही ते, जे खायचं नाही ते, जे प्यायचं नाही ते, जे करायचं नाही ते सर्व काही करू लागला. यथाष्ट चरणाकडे प्रवृत्त झाला तर त्याच्या योगाने अभक्ष्याचे भक्षण करणे, अभक्ष्याचं भक्षण करणे इत्यादी अनर्थाची प्रवृत्ती झाल्यामुळे आता कुत्र्याचा आणि तत्वज्ञानाचा असे दोघांचेही व्यवहार एकसारखेच होतील. आता मी म्हणायचं मी ब्रह्मज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, मला बिअर बारमध्ये जायला काही हरकत नाही, तिथं मी मद्य प्यायला काही हरकत नाही, मग मांसाहार बी काही करायला हरकत नाही, आणि मला ज्ञान झालेलं आहे. कोणतं ज्ञान झालेलं आहे तर माझा आत्मा काही खात नाही पित नाही, मी आत्मस्वरूपानं वेगळा. मग देहानं खाल्ला असन, देह दारू प्याला असन, ते माझे कर्म नाहीत. मग म्हणले जीवनमुक्त आणि तो कुत्र्याचा व्यवहार आणि जीवनमुक्ताचा व्यवहार जर सारखाच असेल तर जीवनमुक्त आणि कुत्रा सारखा आहे का? म्हणून ध्यानात घ्यायचं की जीवनमुक्त पुरुषाने नियमबद्ध वागलं पाहिजे, नियमामध्ये चाललं पाहिजे, नियमामध्ये वागलं पाहिजे, धर्माचा प्रसार झाला पाहिजे, शास्त्र सतत बघितलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. आपण भगवंता प्रित्यर्थ जन्माला आलेलो आहोत आणि त्याची भक्ती घडत राहिली पाहिजे. आपल्या जर भक्तीमध्ये कुठल्याही गोष्टी जर बाधा येत असेल तर काय हरकत नाही सोडून द्यायला. भगवान परमात्माचं स्मरण करता जर असणार दुसरंच काही आपल्याला स्मरण होत असेल तर ती गोष्ट सोडायला हरकत नाही. परंतु म्हणले अनर्थाकडे त्याची प्रवृत्ती झाल्यामुळे कुत्र्याचा आणि तत्वज्ञानाचा असे दोघांचे व्यवहार एकसारखे होतील. पण अगोदर ज्याला तत्वज्ञान झाले आहे त्याची बघा, पण असा नियम आहे, ज्याला तत्वज्ञान झालेला आहे असा व्यक्ती निषिद्ध व्यवहाराकडे जाऊच शकत नाही, असं साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि मग ज्या अर्थी तो निषिद्ध व्यवहार करणार नाही तर त्याची जीवनमुक्ती सिद्ध होईल. यथाष्ट चरणाकडे प्रवृत्ती संभवतच नाही, कारण असे की पूर्वजन्मात अधर्माचरण ज्याने केले असेल त्याचीच विद्यमान जन्मात बघा कोणाची प्रवृत्ती होते म्हणतात. ज्यानं पूर्वजन्मामध्ये अधर्म केलेला आहे, चुकीच्या पद्धतीनं वागलेला आहे, आणि तशाच मनुष्याचं ज्ञान म्हणजे प्राप्त करून घेता घेता थोडंफार कळालं की मग ते सोडून देऊन तो आणखीन त्याच मार्गाकडे जाऊ शकतो. पूर्वजन्मामध्ये अधर्माचरण ज्याने केले असेल त्याचीच विद्यमान जन्मातही अधर्माच्या ठिकाणी प्रीती जळून यथाष्टाचरण करण्याकडे प्रवृत्ती होते. शिवाय एखाद्याला तत्वज्ञान जे होते ते केवळ त्याच्या पूर्व कर्मामुळेच होते. आता बघा इथं सुद्धा आता ज्याला ज्ञान होतंय त्याच्या पूर्व पुण्याईनच त्याला हे ज्ञान प्राप्त होतंय, आणि तो हिच्यामध्ये येऊनही आणखीन बाजूला जातो तर त्याच्या पूर्वजन्माची जी पाप आहेत ती त्याच्याकडं आणखीनही परत येतात आणि त्याच्यामुळं तो बुडला जातो. अनेक जन्मात केलेल्या अनेक यज्ञदानाधिक पुण्यकर्माच्या योगाने सर्व पापाची निवृत्ती होऊन ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले असते त्यालाच तत्वज्ञान होऊन मोक्षाची प्राप्ती होते, असे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेले आहे. तसेच यज्ञ केल्याने, अन्नदान धनदान केल्याने, मन इंद्रिय यांचा निग्रह करणारे तप केल्याने किंवा कृष्ण चंद्रानादी रूप तप केल्याने ब्राह्मणास आत्मतत्व जाणण्याची इच्छा उत्पन्न होते, असे श्रुतीतही सांगितलेले आहे. तेव्हा अनेक पुण्यकर्माचे फल जे तत्वज्ञान ते प्राप्त झाल्यावर अनेक पापकर्माचे फल जे यथाष्टाचरण त्याचकडे जीवाची प्रवृत्ती व्हायची नाही. जो मनुष्य आत्मज्ञानाकडे गेलेला आहे, जो मनुष्य भगवान परमात्माचं भजन करतो आहे, जो भगवान परमात्माचं नामचिंतन करतो आहे, जो शास्त्रामध्ये श्रवण मनन निध्यासन चालू आहे, असा मनुष्य व्यर्थ बाजूला जाऊच शकत नाही. एकदा मनुष्य भुकेने पराकाष्ठेचा व्याकुळ झाला होऊन जेवायास बसणार इतक्यात आहो तुमच्या पुढील ताटात जे अन्न आहे त्यात विष कालवलेले आहे असे त्यास कोणी सांगितले तर तो सुधीत असूनही ते अन्न तसेच टाकून चालता होईल नाही. किती जरी मनुष्य एखाद्या मनुष्याला सांगितलं की बाबा या तुमच्या जेवणामध्ये त्याला भूक लागलेली पण जेवणामध्ये विष कालवलंय तर तो विषाचं ग्रहण करेल का?
तसं जे तत्वज्ञानी आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे, ज्याला ब्रह्मज्ञान झालेला आहे, तो निषिद्ध कर्माकडे त्याची तशी प्रवृत्ती व्हायचीच नाही असं साधू संत सांगतात. कारण त्याला माहिती आहे विष घेतलेलं बरं, एकदा मरेल. पण जर असणारं ब्रह्मज्ञान होऊन, तत्वज्ञान होऊन जर तो निषिद्ध कर्म करू लागला, निषिद्ध वागू लागला, तर जन्ममरण चुकणारच नाही. म्हणून त्यासाठी त्याला ते, आणि ज्याला तसं ज्ञान झालेलं आहे तो माणूस व्यर्थ वेगळ्या मार्गाने जाऊ शकत नाही असं सांगतात. ते जर खरे आहे तर ते चांगले मिष्टान्न खाऊन त्रप झालेला मनुष्य 26 खावयास कसा बरे प्रवृत्त होईल? अर्थातच होणार नाही निसंशय. याच न्यायाने मुमुक्षु अवस्थेत सुद्धा शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वर्णाश्रम धर्म पाळून त्याप्रमाणे वर्तन करण्याची एखाद्याची इच्छा असून यथाष्ट चरणाकडे जर त्याची प्रवृत्ती होता नसेल, तर मग त्याला पुण्यकर्माच्या अनुष्ठानामुळे त्यावर ईश्वराचा अनुग्रह होऊन सर्व लोकातील भोगासंबंधाने त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या वैराग्याच्या योगाने त्यास आत्मज्ञान होऊन त्या ज्ञानाने तो तृप्त झाल्यावर त्याची प्रवृत्ती यथाष्ट चरणाकडे कशी होईल? अहो, तुम्ही एकदा पाची पक्वान्नाचं अन्न भोजन केलेलं आहे, फुल जेवण केलंय, आणि पुन्हा एखाद्याची चटणी भाकरी कशी खायला प्रवृत्त होतो ना आपण? तर तसं एकदा आत्मज्ञान झाल्यावर, ब्रह्मज्ञान झाल्यावर आपली तिकडं प्रवृत्ती होत नाही. कारण आपलं भगवान परमात्माच रक्षण करत असतो, तेच आपल्याला तशी बुद्ध्या देत नाही. म्हणून अर्थात कधी व्हायची नाही हे सांगाव्यास नको हे मुमुक्षु. तू जर आता तत्वज्ञान झाला आहे, म्हणजे जे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे सनकाधिक सुखाधिक महात्म्य उत्तम पदवीला प्राप्त झाले, तेच ज्ञान जर तुला प्राप्त होत आहे, तर जे महात्मे सनकाधिक पदवी म्हणजे भगवान परमात्माची सनकाधिक जे आहेत त्यांना सुद्धा परमात्माची प्राप्ती करून घ्यायची मिळालेली आहे, तशी पदवी आपल्याला मिळत असेल तर गुरु म्हणतात की मग आता शुक्रासारखे म्हणजे डुकरासारखे जे पशुत अधम पशु, त्याच्याप्रमाणे अधम होण्याची इच्छा करू नको. व बंधन देणाऱ्या तीव्र जोरदार मनोमय द्वैताने भरलेले काम क्रोध मोह इत्यादी जे दोष, त्या सर्वांच्या ठिकाणी दोष दृष्टी करून त्यांचा त्याग कर. त्याचप्रमाणे सर्व अनर्थाचे मूळ जे मनोमय द्वैत त्याच्याच रूपाने असणाऱ्या मनोराज्याचाही मनाने उत्पन्न केलेल्या अनेक प्रकारच्या विषयांच्या संकल्पाचाही त्याग कर, आणि सच्चिदानंद परिपूर्ण परमात्म्याच्या ठिकाणी अभेद स्थितीची जी जीवनमुक्ती तिच्या सुखाचे संपादन कर. मनोमय द्वैतरूप काम क्रोधाधिक आसुरी संपत्ती बंधन करणारी आहे, यासाठी तिचा त्याग कर असे भगवद्गीतेत श्री भगवंताने हे अर्जुनास सांगितलेले आहे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की